श्री गुरुदेव दत्त. 20 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या साप्ताहिक राशी भविष्यात आपले स्वागत आहे. या आठवड्यात अक्षय तृतीयेचा अक्षय आनंद आणि गुरु पुष्यामृत योगाची सुवर्ण संधी असा दुर्मिळ योग जुळून येत आहे. बदलत्या ग्रहमानानुसार तुमच्या राशीचे शिक्षण, नोकरी, करिअर, नवीन उद्योग आणि कौटुंबिक सौख्याचे नेमके काय संकेत आहेत? कोणती स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी कोणते दिवस सर्वोत्तम ठरतील? त्याचबरोबर तुमच्या राशीनुसार कोणते विशेष बदल घडणार आहेत आणि नशिबाची साथ नक्की कधी मिळणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात माझ्यासोबत. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी. चला तर मग पाहूया या विशेष योगांच्या प्रभावाने तुमच्या प्रगतीचा मार्ग कसा सुखकर होणार आहे ते. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आर्थिक सुबत्ता आणि रखडलेली कामे मार्गी लावणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या नवीन योजना मार्गी लागतील. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक असून मोठ्या पगाराची ऑफर तुम्हाला चालून येईल. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणुकीसाठी 23 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग सुवर्ण संधी घेऊन येत आहे. या दिवशी केलेले व्यवहार दीर्घकालीन नफा मिळवून देतील. ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या राशीचा स्वामी मंगळ अनुकूल असल्याने धाडसी निर्णय घेणे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. मालमत्तेच्या व्यवहारामध्ये गुरु पुष्यामृत योगावर खरेदी विक्री केल्यास त्यात मोठे यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि भावंडांशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा उष्णतेचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी हा आठवडा अत्यंत महत्वाचा असून अभ्यासामध्ये कमालीची एकाग्रता वाढेल. गुरु पुष्यामृत योगामुळे सोन्या चांदीच्या खरेदीचे योग येत असून ही खरेदी तुमच्यासाठी भाग्योदय करणारी ठरेल. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे. एकूणच हा आठवडा गुरु पुष्यामृत आणि अक्षय तृतीयेच्या शुभ योगामुळे तुमच्या प्रगतीचा वेग अनेक पटींनी वाढविणारा ठरेल. वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिरता देणारा आणि सुखात वाढ करणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने गुंतवणुकीचे नवे मार्गही मोकळे होतील. नोकरीमध्ये तुमच्या कामावर साहेब खुश राहतील, पण राजकारणापासून दूर राहा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायामध्ये चढउतार असले तरी गुरुवारी येणारा गुरु पुष्यामृत योग तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे नवीन दार उघडेल. या शुभ योगावर नवीन करार किंवा नवीन वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी भविष्यामध्ये अत्यंत लाभदायी आणि स्थिर ठरेल. ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला या आठवड्यामध्ये जमिनीच्या किंवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा मिळण्याचीही शक्यता दिसत आहे. कौटुंबिक जीवनामध्ये शांतता राहील आणि जोडीदारासोबत असलेल्या जुन्या वैचारिक मतभेदांवर पडदा पडल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याच्या बाबतीत घसा किंवा मानेचे त्रास तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे थंड पदार्थांचे सेवन टाळावे आणि योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ कष्टाचा असला तरी कष्टाचे योग्य फळ मिळण्याचे योग असल्यामुळे तांत्रिक शिक्षणामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. गुरु पुष्यामृत योगामुळे घरातील महिलांच्या नावे केलेली गुंतवणूक किंवा दागदागिन्यांची खरेदी भाग्योदय करणारी ठरेल. एकूणच हा आठवडा अक्षय तृतीया आणि गुरु पुष्यामृत योगाच्या जोरावर तुमच्या सुख समृद्धीमध्ये मोठी भर घालणारा ठरेल. मिथुन राशी.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा बौद्धिक क्षमतेचा कस लावणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा शुभ प्रभाव तुमच्या कल्पकतेला नवी दिशा देईल, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये मार्केटिंग आणि जनसंपर्कावर दिलेला भर खूप फायदेशीर ठरेल. 23 एप्रिलचा गुरुपुष्यामृत योग तुमच्यासाठी विशेष फलदायी असून या दिवशी केलेले आर्थिक नियोजन भविष्यातील मोठी तरतूद ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात भावंडांशी समन्वय राहील आणि त्यांच्या मदतीने एखाद्या जुन्या घरगुती प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगाही निघेल. आरोग्याच्या बाबतीत हवामानातील बदलामुळे त्वचेचे विकार किंवा ॲलर्जीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक कामामध्ये मोठी प्रगती होईल आणि परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळेल. सामाजिक कार्यात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गुरुपुष्यामृत योगामुळे नवीन कामासाठी लागणाऱ्या तांत्रिक वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी प्रगतीचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च टाळण्यास तुमची बचत अधिक होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त अत्यंत प्रभावी ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. एकूणच गुरुपुष्यामृत योगाचा हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी देणारा ठरेल. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक सुख आणि आर्थिक प्रगतीचा सुवर्ण संगम ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा प्रभाव तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी आणि आनंदाची लाट घेऊन येईल. नोकरीमध्ये तुमच्या समजूतदार स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी एक पोषक वातावरण तयार होईल. व्यवसायामध्ये जुन्या ग्राहकांशी असलेले संबंध पुन्हा दृढ होतील आणि नवीन ऑर्डर्स मिळवण्यासाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरेल. 23 एप्रिलचा गुरुपुष्यामृत योग तुमच्या राशीसाठी भाग्योदयाची मोठी संधी घेऊन येत असून या दिवशी केलेली मोठी गुंतवणूक सुरक्षित राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील. आरोग्याच्या बाबतीत छातीचे विकार किंवा सर्दीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे थंड हवेपासून स्वतःचा बचाव करणे आणि विश्रांती घेणे खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी कला व तांत्रिक क्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल आणि स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक स्थिती भक्कम राहील, मात्र कोणालाही मोठी रक्कम उधार देणे टाळावे लागेल. तेच तुमच्या खूप फायद्याचे राहील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक विधीमध्ये किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि नवीन ऊर्जाही प्राप्त होईल. एकूणच हा आठवडा तुमच्या आयुष्यामध्ये मानसिक शांतता आणि लक्ष्मीची कृपा घेऊन येणार आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अधिकाराचा वापर करून प्रलंबित कामे तडीस नेण्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या शुभ ऊर्जेमुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन चैतन्य येईल आणि तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीमध्ये तुमच्या नेतृत्वाखालील टीमला मोठे यश मिळेल. व्यवसायामध्ये मोठ्या सरकारी कंत्राटांसाठी किंवा विस्तारासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. 23 एप्रिलचा गुरुपुष्यामृत योग तुमच्यासाठी आत्मविश्वासाने मोठी गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी घेऊन येत असून या दिवशी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी खूप फलदायी ठरतील. गुरुपुष्यामृत योगावर आर्थिक आवक वाढल्यामुळे संपत्तीमध्येही भर पडेल. ग्रहांची स्थिती पाहता प्रशासकीय कामामध्ये असलेल्या अडचणीही दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचे विकार किंवा पित्ताचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत तेजस्वी असून स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या बौद्धिक चातुर्यामुळे तुम्हाला अपेक्षित यशही प्राप्त होईल.
आठवड्याच्या मध्यात शत्रूंच्या हालचाली वाढण्याची शक्यता असली तरी तुमच्या कर्तृत्वापुढे त्यांचा निभाव लागणार नाही. आठवड्याच्या शेवटी एखाद्या महत्वाच्या व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या आगामी प्रकल्पांना गती मिळेल आणि मन अत्यंत प्रसन्न राहील. एकूणच हा आठवडा तुमच्या महत्वाकांक्षांना भरारी देणारा आणि यशाचे शिखर गाठणारा ठरेल. कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नियोजनाची फळे मिळवणारा आणि बौद्धिक प्रगतीचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने प्रलंबित आर्थिक व्यवहार वेगाने मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे आणि अचूक कामाचे कौतुकही होईल. व्यवसायामध्ये भागीदारीतील प्रश्न सुटतील. 13 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग तुमच्यासाठी बचतीचे नवीन आणि सुरक्षित मार्ग उघडणारा असून या दिवशी केलेली गुंतवणूक स्थिर राहील. ग्रहांची स्थिती पाहता परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना किंवा आयात निर्यात क्षेत्रातील लोकांना मोठा लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत पचनाचे विकार किंवा मज्जासंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे योग आणि प्राणायामावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान किंवा तांत्रिक विषयामध्ये विशेष गती प्राप्त होईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. गुरु पुष्यामृत योगामुळे नवीन गुंतवणुकीचे दस्तऐवज तयार करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे जुनी कर्ज फेडण्यास मदत होईल, मात्र खर्च कमी करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या महत्वाच्या कामामध्ये यश मिळाल्याने मानसिक दडपणही दूर होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. एकूणच हा आठवडा तुमच्या शिस्तबद्ध आयुष्याला प्रगतीची नवी दिशा देणारा ठरणार आहे. तुळ राशी. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि आर्थिक संतुलनाचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनातील रखडलेले कायदेशीर किंवा भागीदारीतील प्रश्नही मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या टीमवर्कच्या कौशल्यामुळे एखादा कठीण प्रकल्प यशस्वी होईल. व्यवसायामध्ये नवीन क्लायंटशी होणारी भेट खूप फायदेशीर ठरेल. 23 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ असून या दिवशी केलेले व्यवहार भाग्योदय करणारे ठरतील. कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराशी असलेले जुने गैरसमज दूर होतील आणि घरामध्ये एखादे मंगल कार्य ठरण्याचे योग प्रबळ आहेत. आरोग्याच्या बाबतीत कंबरदुखी किंवा मूत्रविकारांशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढविणे आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी डिझाईन, फॅशन किंवा ललित कला क्षेत्रामध्ये विशेष संधी उपलब्ध होतील आणि शैक्षणिक प्रगतीसाठी हा काळ पोषक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या स्वभावामुळे तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील, मात्र इतरांच्या प्रभावाखाली येऊन अनावश्यक खर्च करणे टाळल्यास तुमची बचत टिकून राहील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जवळच्या मित्राकडून अनपेक्षित मदत मिळेल, ज्यामुळे तुमचे एखादे महत्वाचे काम विनासायास पूर्ण होईल. एकूणच हा आठवडा तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीचा नवा बहर घेऊन येईल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रबळ इच्छाशक्ती आणि कठीण आव्हानांवर मात करण्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील जुने अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नोकरीमध्ये तुमच्या गुप्त शत्रूंच्या चाली निष्फळ ठरतील आणि वरिष्ठांचा तुमच्यावर असलेला विश्वास अधिक वाढेल. व्यवसायामध्ये स्पर्धकांवर मात करण्यासाठी तुम्हाला नवीन रणनीती आखावी लागेल. 23 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग तुमच्यासाठी कर्जमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी खूप लाभदायक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत जुनाट विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे. विशेषतः
पोटाचे किंवा रक्ताशी संबंधित तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रतेचा कस लावणारा असून कठोर परिश्रमानंतरच परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळविण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे काही लोकांची नाराजी तुम्ही ओढवून घेऊ शकता, मात्र सत्याची बाजू घेतल्याने तुमचा सन्मान टिकून राहील. आर्थिक आवक स्थिर असली तरी अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे बचतीचे नियोजन थोडेसे कोलमडू शकते. त्यामुळे खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखाद्या आध्यात्मिक गुरूंच्या किंवा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनातील द्विधा अवस्था संपून स्पष्टता येईल. एकूणच हा आठवडा तुमच्यातील लढाऊ वृत्तीला यशाची जोड देणारा ठरेल. धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा वैचारिक स्पष्टता आणि मोठे निर्णय घेण्याची क्षमता वाढविणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा शुभ प्रभाव तुमच्या नियोजित कामांना गती देईल. नोकरीमध्ये तुमच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा योग्य सन्मान होईल. तसेच परदेशाशी संबंधित कामामध्ये असलेल्यांना नवीन संधीही चालून येतील. 23 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग तुमची राशी आणि ग्रहांची स्थिती पाहता आध्यात्मिक तीर्थयात्रेचे योग जुळवून आणेल. कौटुंबिक जीवनामध्ये वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल आणि मुलांच्या शिक्षणामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पायाचे दुखणे किंवा यकृताशी संबंधित जुन्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उच्च शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल असून एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याचे योग प्रबळ आहेत. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये अधिक परिपक्वता येईल. गुरु पुष्यामृत योगामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील, मात्र नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा जागेचे व्यवहार करण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त निवडा. आठवड्याच्या शेवटी कामाचा व्याप वाढला तरी तुमच्या नियोजित वेळेनुसार सर्व कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. एखाद्या शुभ बातमीमुळे घरातील वातावरणही आनंदी राहील आणि तुम्हाला नवीन प्रकल्पांसाठी मोठी ऊर्जा प्राप्त होईल. एकूणच हा आठवडा तुमच्या प्रलंबित स्वप्नांना दिशा देणारा ठरेल. मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कठोर परिश्रमाचे फळ देणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा प्रभाव तुमच्या कामातील शिस्त वाढवेल, ज्यामुळे रखडलेले व्यवहार पूर्णत्वास जातील. नोकरीमध्ये तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे बॉस प्रभावित होतील. 23 एप्रिलचा गुरु पुष्यामृत योग मालमत्ता खरेदी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ असून या दिवशी केलेले व्यवहार लाभदायी ठरतील. सरकारी प्रलंबित असलेली तुमची कामे या आठवड्यामध्ये प्रशासकीय मदतीमुळे वेगाने मार्गी लागणार आहेत. कौटुंबिक आघाडीवर जबाबदाऱ्यांचा ताण असला तरी सदस्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. आरोग्याच्या बाबतीत हाडांशी संबंधित किंवा सांधेदुखीच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल. तसेच अभ्यासातील एकाग्रता कमालीची वाढेल. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये प्रगल्भता येईल आणि घरासाठी घेतलेले ठोस निर्णय भविष्यातील सुखाचा पाया रचणार आहेत. नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी किंवा जमिनीचे मोठे व्यवहार करण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि कामासाठी नवी उमेदही प्राप्त होईल. एकूणच हा आठवडा तुमच्या मेहनतीला यशाची योग्य जोड देणारा ठरेल. कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी करण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या शुभ ऊर्जेमुळे तुमच्या प्रगत विचारांना वाव मिळेल आणि समाजामध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरीमध्ये तांत्रिक कामात असलेल्यांना नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे
तुमची कार्यक्षमता वाढेल. 23 एप्रिलचा गुरु पुरुषामृत योग तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे नवे स्रोत निर्माण करेल. या दिवशी केलेली गुंतवणूक दीर्घकाळ लाभदायी ठरेल. ग्रहांची स्थिती पाहता राशी स्वामी शनी अनुकूल असल्याने तुमच्या कामामध्ये शिस्त येईल आणि दीर्घकाळ रखडलेली कामेही मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनामध्ये मित्रमैत्रिणींचे सहकार्य तुम्हाला मिळेल आणि घरातील तरुण सदस्यांच्या प्रगतीमुळे मन समाधानी राहील. आरोग्याच्या बाबतीत पायांना सूज येणे किंवा रक्ताभिसरणाचे किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतात. त्यामुळे नियमित योगासने करणे तुमच्या हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संशोधनासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात एखाद्या मोठ्या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळणारा फायदा तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देणार आहे. एकूणच हा आठवडा तुमच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तृत्वाला नवी झळाळी देणारा ठरेल. मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्याचा अनोखा संगम घेऊन आलेला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीयेचा प्रभाव तुमच्या राशीवर सकारात्मक बदल घडवेल, ज्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये तुमच्या कल्पकतेचा वापर केल्यास वरिष्ठ कामाची दखल घेतील आणि नवीन संधीही चालून येईल. 23 एप्रिलचा गुरु पुरुषामृत योग तुमच्या राशीसाठी भाग्योदयाची मोठी संधी असून या दिवशी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक यशस्वी ठरेल. व्यवसायामध्ये जुनी येणी वसूल होतील आणि नवीन आर्थिक व्यवहार करण्यासाठी हा काळ अत्यंत सुरक्षित आणि लाभदायी आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील आणि मुलांच्या यशाच्या बातम्यांमुळे घरातील वातावरणही आनंदी आणि उत्साही राहील. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचे विकार किंवा पुरेशा झोपेचा अभाव तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे ध्यानधारणा आणि विश्रांतीला महत्त्व द्या. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होईल आणि कला किंवा संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे मानसन्मान तुम्हाला प्राप्त होईल आणि एखाद्या प्रतिष्ठित संस्थेशी तुम्ही जोडले जाल. नवीन वास्तूच्या खरेदीसाठी किंवा घराचे नूतनीकरण सुरू करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक नवीन दिशा प्राप्त होईल व तुमचे कामही सुरू होईल. एकूणच हा आठवडा तुमच्या जीवनामध्ये समाधान घेऊन येणार आहे. हे होते 20 ते 26 एप्रिल 2026 या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य. या आठवड्यातील अक्षय तृतीया आणि गुरु पुरुषामृत योग आपल्या सर्वांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारे ठरोत. ग्रहांची ही शुभ स्थिती तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळवून देईल. फक्त सकारात्मक राहून संधीचे सोने करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा. आपल्या राशीचे असेच अचूक भविष्य नियमित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील आठवड्यामध्ये तुमच्या राशीच्या नवीन ग्रहमानासोबत. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजी घ्या. शुभम भवतु.